खरंच याचं वाचन करणार आहे. एवढे भारतीय संविधान सभा बुधवार दिनांक 10 ऑगस्ट 1949. भारतीय संविधान सभा सभागृह नवी दिल्ली येथे 9 वाजता माननीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले. संविधानाचा मसुदा अनुच्छेद 260 280 अध्यक्ष म्हणाले डॉक्टर आंबेडकर. माननीय डॉक्टर B.R. आंबेडकर मुंबई म्हणाले, महोदय, काल बैठक समाप्त होण्यापूर्वी मी माझे माननीय मित्र पंडित खुसरू यांच्या त्या तर्काविषयी चर्चा करीत होतो. त्यांना ज्यांनी आपल्या संशोधनाच्या समर्थनार्थ उपस्थित केले होते, मी आरंभी असे म्हटले होते की सभेला अनुच्छेद 251(2) आणि अनुच्छेद 252 यांच्या स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांना दृष्टीगत ठेवून सदस्य समजू शकतील की वास्तवात पंडित खुसरू यांच्या संशोधनाचा काय आशय आहे. काल मी जे काही बोललो ते संक्षेपणाने पुन्हा मांडणार. स्थिती अशी आहे की जेपर्यंत आयकराचा संबंध आहे त्याच्या आगमनाचे विभाजन आणि वितरणासंबंधात ही व्यवस्था करण्यात आली आहे की राष्ट्रपती त्याचा निर्णय करणार आणि त्याच्या विभाजन आणि वितरणासंबंधात ही व्यवस्था करण्यात आली आहे की संसद विधीद्वारा त्याचा निर्णय करणार. या व्यतिरिक्त अनुच्छेद 260 च्या उपबंधांना सुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्या मोबाईल अनुच्छेद 260 च्या खंड 3 मध्ये वाचतात कसे ते बघत आहे. ते छान वाचत आहे ना. विभाजन आणि वितरणासंबंधात शिफारस करणार नाही. यांनी पण तर आयकराचे विभाजन आणि वितरण या संबंधातही शिफारस करणार. जर मला माझे मित्र पंडित खुसरू यांच्या संशोधनाचा आशय निश्चित समजला असेल तर असे वाटते की ते इच्छितात की आयकराचे संग्रहण, विभाजन आणि वितरण वित्त आयोगाच्या अधिकारात असणे. त्यांची अवश्य अशी इच्छा आहे की जेपर्यंत आयकराच्या आरंभिक वितरणाचा संबंध आहे, राष्ट्रपतीने वित्त आयोगाशी परामर्श करावा आणि त्यानुसार कार्य करावे, अथवा राष्ट्रपतीने स्वतंत्ररित्या कार्य करावे आणि त्याला वित्त आयोगाच्या शिफारशीची अपेक्षा नसावी. मला वाटते की मी त्यांच्या संशोधनाचा उद्देश योग्य प्रकारे मांडला आहे, म्हणून हा एक साधारण आणि सरळ प्रश्न आहे. काल प्रांत आणि केंद्र यांच्यात आयकर वितरणासंबंधात आणि आयकराच्या आगमनाचे प्रांतात विभाजन या संबंधात राष्ट्रपतीला वित्त आयोगाच्या शिफारशीची अपेक्षा नसावी. मी ज्या संशोधनाचा मसुदा प्रस्तुत केला आहे त्यात हे उपबंधित आहे की आयकराचे विभाजन आणि वितरण परिवर्तनाविषयी राष्ट्रपती वित्त आयोगाच्या शिफारशीवर विचार करेल. मी पंडित खुसरू यांचे हे मत समजतो की जर अशी व्यवस्था करण्यात आली की राष्ट्रपतीने वित्त आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर या संबंधात निर्णय करावा, तर राष्ट्रपतीचे हात बांधले जातील आणि त्याला वित्त आयोगाच्या शिफारशी आणि प्रांताच्या आरडाओरडी समोर झुकावे लागेल. आणि याचा परिणाम असा होईल की विवश होऊन तो जे पाऊल उचलणार त्याने केंद्रीय वित्ताची हानी होईल. त्याच्या समान माझी हीच भावना आहे की वित्ताविषयी केंद्राने अधिक स्वतंत्र व्हावे. कारण माझी अशी निश्चित धारणा आहे की संविधानात असे काहीही नसावे ज्याने केंद्रीय सरकारच्या राजनैतिक आणि वित्तीय स्थितीवर विपरीत प्रभाव पडेल. परंतु या प्रश्नाचा एक अन्य पैलू सुद्धा आहे. जर सर्वच प्रांत अधिक राजस्व प्राप्तीकरता आरडाओरड करतील तर काय ते राष्ट्रपतीला विवश करणार नाही? वास्तवात ते असेच करणार. परंतु जर वित्त आयोगाच्या प्रतिवेदनात ही शिफारस असेल की आयकराने जो राजस्व प्राप्त होईल त्यातून प्रांतांना अधिक धन दिले जाऊ नये, तर मला वाटते त्यामुळे राष्ट्रपतीला बळ प्राप्त होईल आणि तो त्याच्या आरडाओरडी समोर विवश होणार नाही. भारत सरकारच्या अधिनियमाच्या भाषेचा प्रयोग करून मी हे स्पष्ट करू इच्छितो की विचाराधीन अनुच्छेदाच्या मसुद्यात आणि
हे अंतर आहे की पंडित कुंजरू यांच्या मतानुसार राष्ट्रपतीला स्वविवेकाने कार्य करण्याचे स्वातंत्र्य असावे, परंतु मी जो मसुदा प्रस्तुत केला आहे त्यात म्हटले आहे की त्याने स्वविवेकाने कार्य करावे, ज्याचा अर्थ असा आहे की पंडित हृदयनाथ कुंजरू म्हणाले, काय माननीय सदस्य महोदय, मला एक बाब स्पष्ट करण्याची आज्ञा देतील, कारण मला वाटते संभवतः त्यांना माझा आशय पूर्णतः समजला नसावा. काय मी 1-2 वाक्य बोलून आपला आशय स्पष्ट करू शकतो. अनुच्छेद 260 च्या खंड 3 च्या अधीन राष्ट्रपती ज्या प्रश्नावर वित्त आयोगाची संमती घेऊ इच्छित असेल तो प्रश्न त्यांच्याकडे पाठवू शकतो. म्हणून मला असे वाटत नाही की जर राष्ट्रपती एखाद्या प्रश्नावर वित्त आयोगाची परामर्श करू इच्छित असेल तर त्याला त्याच्या परामर्शापासून वंचित करण्यात यावे. मला केवळ यावर आपत्ती आहे की राष्ट्रपतीने वित्त आयोगाकडे एखादा प्रश्न पाठवला असो अथवा नसो तरीही तो असे म्हणू शकते की केंद्र आणि प्रांत यांच्या आयकराच्या आगमनाचे विभाजन त्यावेळी सकाळी 10 वाजतापासून निघालो. जसे ते भावयास करत होते. आम्ही जेवण करून आलो. ज्या प्रतिष्ठित राष्ट्रीय त्याने शिफारस केली आहे आता ती जेवण निश्चित नाही तुम्हाला? करण्यात यावी. काल मी एवढेच आम्ही म्हणून म्हटले तर होते. समोसा ते हे खाल्लं. माननीय आता तुम्ही जेवण नाही तुम्हाला? याची 2 स्थिती वाजता? आणखी जटिल होते, 4 कारण वाजले. मला हे समजत नाही की जोपर्यंत एखादा अरे, प्रश्न 4 वित्त वाजले का? आयोगाकडे पाठवला जात चहा नाही विना अथवा तर त्याच्या चहा आलेला आहे. विषयात संबंधित असणार नाही, 4 कसे तोपर्यंत लागले तो समजलं? शिफारस कशी करणार. मी 10 पंडित वाजता हृदयनाथ कुंजरू जेवण म्हणाले, पण केलं, सगळं केले. भांडे ठेवून गेले घासायचे. आम्ही खूप फिरून आलो ना. हो. आयोग 9 वाजताच शिफारस कार्यक्रम करतो. आहे म्हणे, म्हणून मग माझ्या आम्ही 10 मित्रांनी याचा अर्थ समजून घेण्यासाठी तो उपखंड वाचा. सुस्थित वित्ताच्या हिताकरता राष्ट्रपतीद्वारे आयोगाला सोपवण्यात आलेल्या कोणत्याही अन्य विषयासंबंधात पंडित हृदयनाथ कुंजरू म्हणाले, तो उपखंड डी आहे. काय माननीय सदस्य अनुच्छेद 260 ला तथा विशेषतः तो उपखंड पाहतील, ज्याची मी काल चर्चा केली होती. अनुच्छेद 260 चा खंड 3 चा उपखंड ए म्हणतो, अरे आयोगाचे हे कर्तव्य असेल की संघ तथा राज्ये कितीतरी यांच्यात कराच्या शुद्ध आगमनाचा जो या अभियानाच्या अधीन त्यांच्यात विभाजन होत असेल अथवा होणार असेल वितरणासंबंधात राष्ट्रपतीला शिफारस करावी. मला यावर आपत्ती आहे. जर माझे संशोधन सिद्ध झाले तर खंड 3 च्या उपखंड डी च्या अधीन राष्ट्रपतीला कोणताही प्रश्न वित्त आयोगाकडे त्यांच्या संमतीकरता पाठवण्याची जी शक्ती देण्यात आली आहे त्यात काहीही अंतर पडणार नाही. माननीय डॉक्टर B.R. आंबेडकर म्हणाले, मी सांगू शकत नाही राष्ट्रपतीने आयकराच्या आगमनाचे स्वविवेकाने विभाजन केले अथवा आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर विभाजन केले तरी स्थिती स्पष्ट आहे. मला असे प्रतीत होते की जर राष्ट्रपती वित्त आयोगाच्या शिफारशीचे प्रमाण देऊन आपल्या कार्याचे समर्थन करीत असेल तर त्याची स्थिती मजबूत होईल. माझ्या विचाराने वित्त आयोग त्या प्रांतांना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गात बाधा उपस्थित करेल, जे आयकरातून प्राप्त राजस्वाचा अधिक अंश प्राप्त व्हावा यासाठी आरडाओरड करतील. म्हणून मला वाटते माझे मित्र पंडित कुंजरू यांनी जे संशोधन उपस्थित केले आहे